नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या संस्थांचं महत्त्वाचं योगदान आहे त्यांची माहिती आपण या कार्यक्रमात घेत असतो आणि आज ज्या संस्थेबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जावं लागेल 115 वर्ष मागे. इतिहासातलं ते होतं काळं पर्व. ब्रिटिशांचा जुलमी अत्याचार, चाफेकर बंधूंचं देशासाठी समर्पण, टिळकांचे इंग्रजांविरोधात केसरीमध्ये छापून येणारे तीक्ष्ण अग्रलेख आणि दुसरीकडे प्लेग सारख्या महाभयानक आपत्तीला तोंड देत असलेली सामान्य जनता. याच भयानक आपत्तीवर मात करण्यासाठी त्या काळच्या मुंबईतल्या परळ विभागात उभी राहिली एक संस्था हाफकिन, जी संस्था पुढे ठरली हजारो आणि लाखोंसाठी जीवनदायिनी. जागतिक कीर्तीची हाफकिन संस्था, जिची उभारणी केली डॉक्टर वाल्देमर मॉर्देकॉय वॉफ हाफकिन या रशियन ज्यू वंशाच्या शास्त्रज्ञानं. ती तारीख होती 10 ऑगस्ट 1899. सार्वजनिक आरोग्य आणि जीववैद्यक शास्त्रांवर इथे आज राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन चालतं. रोगापहारी विज्ञानम लोककल्याण साधनम हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवूनच गेली 111 वर्ष ही संस्था जनतेची सेवा करते. आशिया खंडातील अशा प्रकारची ही सर्वात जुनी संशोधन संस्था. भारतातील मृत्यू दराचं प्रमाण घटवण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान आहे. जेव्हा प्लेगची साथ आली मुंबई पुणे या भागामध्ये, तर त्या प्लेगच्या साथीचा अटकाव करण्यासाठी आणि त्याचा बिमोड करण्यासाठी म्हणून त्यावेळचे जे गव्हर्नर होते त्यांनी डॉक्टर हाफकिनना बोलवलं. डॉक्टर हाफकिन हे त्यावेळेला कलकत्त्यात काम करत होते, कारण त्यांनी कॉलराच्या वॅक्सिन तयार केलं होतं आणि त्याच्यावरनं त्याचं खूप काही प्रभावीपणे तो आटोक्यात आणला होता. तर ती कीर्ती ऐकून त्यांना इथे बोलवण्यात आलं आणि त्यांच्यावर ही कामगिरी सोपवण्यात आली. हे हाफकिनचं म्युझियम. इथे पाऊल टाकलं की इथला प्रत्येक कोपरा त्यावेळच्या प्लेगच्या विनाशकारी काळाची आठवण आपल्यासमोर जिवंत करतो. डॉक्टर हाफकिन यांना प्लेगवर संशोधन करण्याकरता प्रारंभी भायखळ्याच्या जे हॉस्पिटलमध्ये एका प्रयोगशाळेतील एक छोटी खोली मिळाली होती. या शास्त्रज्ञानं तिथे रात्रंदिवस संशोधन करून संपूर्ण मानवजातीला वाचवणारी प्लेगवरील लस शोधून काढली. तिचा प्रयोग आधी उंदरांवर केला. प्लेग झालेल्या उंदरांसोबत लस टोचलेले उंदीर ठेवले. हा प्रयोग यशस्वी झाला. लस टोचलेले उंदीर जिवंत राहिले होते, पण तरीही सर्वसामान्य लोकांच्या मनात भीती होती. 7 ते 8 महिन्याच्या अल्पावधीमध्ये त्यांनी त्या रोगजंतूंचा अभ्यास करून त्याचं वॅक्सिन तयार केलं आणि ते वॅक्सिन प्रभावी आहे आणि सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी स्वतःलाही त्यांनी टोचलं आणि मग दाखवून दिलं की नाही, हे सेफ आहे, लोकांनी घ्यायला हरकत नाही. या लसीवर अधिक संशोधन होणं आवश्यक होतं. तसंच संपूर्ण देशाला पुरवठा होईल इतक्या प्रमाणात तिची निर्मिती करणंही जरुरीचं होतं, कारण प्लेगचा फैलाव मोठा होता. ही काळाची गरज ओळखून मोठ्या प्रयोगशाळेसाठी डॉक्टर हाफकिन यांनी एक पत्र ब्रिटिश अधिकाऱ्यांना पाठवलं. त्यामध्ये परळ येथील ब्रिटिशांच्या राजभवनची जागा आपल्याला मिळावी अशी मागणी केली. डॉक्टर हाफकिन यांच्या हस्ताक्षरातील हे पत्र आजही या म्युझियममध्ये आहे. तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स यांनी ही मागणी मान्य केली आणि हे ब्रिटिशकालीन राजभवन पुढे हाफकिन इन्स्टिट्यूट या नावानं प्रसिद्धीला आलं. त्या राजभवनमधील या दरबार हॉलचं प्लेगच्या काळात हॉस्पिटलमध्ये कसं रूपांतर झालं होतं त्याचं हे छायाचित्र त्या भयंकर ऐतिहासिक आपत्तीची साक्ष द्यायला पुरेसं आहे. हाफकिनचं हे कार्य म्हणजे संपूर्ण जगातीलच आरोग्याच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन आहे. त्यामुळेच त्यांचं नाव जेन्नर, लुई पाश्चर आणि जोसेफ लिस्टर या शास्त्रज्ञांच्या रांगेत विराजमान झालंय. डॉक्टर हाफकिन यांचं योगदान आणि कार्य लक्षात घेऊन भारत सरकारनं त्यांचं छायाचित्र असलेलं टपालाचं खास तिकीट 16 मार्च 1964 रोजी प्रकाशित केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये भूमध्य समुद्र ते जपानपर्यंत प्लेगवर संशोधन करणारी अशा प्रकारची एकमेव संस्था होती.
महात्मा गांधी, सी.व्ही. रमण अशा अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांनी म्हणूनच या आरोग्यदायी संस्थेला आवर्जून भेट दिली आहे. आधीपासून म्हणजे जन्मापासूनच ही संस्था लोकाभिमुख राहिलेली आहे आणि पब्लिक हेल्थमध्ये योगदान हा खूप महत्त्वाचा घटक राहिलेला आहे या संस्थेचा. आणि अनेक आजार जे होते की त्यावेळेला इतर कुठल्याही संस्था अस्तित्वातच यायच्या होत्या, त्यावेळेला हाफकिननी संशोधन आणि त्याचं प्रभावी लोकाभिमुखता किंवा लोकांमध्ये त्याचा कसा उपयोग होईल अशाच दृष्टिकोनातून वाटचाल केलेली आहे. हळूहळू हाफकिनची व्याप्ती वाढत गेली. साथीच्या रोगांवरील संस्थेचं कार्य लक्षात घेऊन 1906 मध्ये मुंबई अणुजीव विज्ञान प्रयोगशाळा असं तिचं नामकरण करण्यात आलं. 1923 मध्ये जीवरसायनशास्त्र आणि रेबीज रोधी संशोधन विभाग वाढवण्यात आले. त्यामुळे पिसाळलेला कुत्रा चावल्यावर होणाऱ्या रेबीजवरील उपचार मुंबईतच मिळणं सुलभ झालं. एक एक विभाग वाढत गेले तसं 1974 साली त्याचं संशोधन आणि उत्पादन असे 2 भाग पाडण्यात आले. त्यापैकी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळातर्फे उत्पादन विभाग सांभाळला जातो, तर संशोधन, प्रशिक्षण आणि चाचणी ही आपली त्रिसूत्री जपत हाफकिन संस्था वेळोवेळी राज्याच्या आरोग्य सेवेत मोलाची कामगिरी बजावते.